सगळं कांदा वगैरे चिरलेला त्याच्यावर टाकायचं काम चालू आहे. मस्त पिझ्झा आपला बाहेर येतोय. दोन्ही पिझ्झा याच्यावरती निखाऱ्यावर ठेवून दिलेले. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण चाललो आता मामाच्या घरी. तिकडे मस्त असा प्लॅन केला आहे पिझ्झा वगैरे बनवायचा. सर्व सामग्री घेऊन आलो आहे. आता फक्त मामाच्याकडे जायचं आहे आणि बनवायची तयारी करायची. चला तर मग. तर भावांनो, मामाच्याकडे आलो आता. घराजवळ पोचलो जाता तुम्हाला दाखवतो. तर भावांनो, हे बघा मामाच्या घरी आलो आत्ताच. हे आहे मामाचं घर. गेट लावून घेतो परत एकदा. ओके, इकडनं साईडनं जाऊयात आपण. तर भावांनो, मामाच्या घरी पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो. इकडं आता भाजी कट करायचं काम चालू आहे. तर बघा, इकडं कांदा कट करून झालाय. शिमला मिरची, टोमॅटो कट करतात. संपूर्ण भाज्या वगैरे कट करून झालेल्या आहेत आता. मित्रांनो, आम्ही पिझ्झा, आमच्याकडे ओव्हन वगैरे नाही आहे काही. आम्ही डायरेक्ट पूर्ण देसी स्टाईलमध्ये बनवणार आहे. चूल आता पेटवतो इथे. चूल एकदम मस्त मध्ये पेटलेली आता. हे जे लाकडं टाकलेत त्यांचं पूर्ण विस्तू करायचं आहे आणि त्याच्यावरती मग ते आपला पिझ्झा ठेवायचा आहे मस्त मध्ये भाजायला. त्याच्या आधी आपल्याला पूर्ण ते रेडी करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपली चूल वगैरे मस्त मध्ये पेटलेली आहे आणि मामा आतमध्ये तयारी करतात. हे बघा, पूर्ण चीज, मेयोनीज वगैरे टाकतात आणि इकडे सगळं आपले कांदा, पनीर वगैरे सगळं कट करून घेतलेले. त्याच्यावरती एक एक सगळं लेअर लावायचे ना मामा? तसंच ना? कारण मी कधी काय पिझ्झा बनवला नाही. फर्स्ट टाइम आपलं तुमच्यासोबत ट्राय करतोय. आणि मला वाटतं चुलीवरती आपण पहिल्यांदाच बनवत असेल ना? वेगळं काहीतरी गावरान तडका. बरोबर. तर मित्रांनो, सगळं कांदा वगैरे चिरलेला त्याच्यावर टाकायचं काम चालू आहे मस्त मध्ये. तर मित्रांनो, संपूर्ण पनीर, टोमॅटो वगैरे सगळं लेअर लावून झालेली आहे आणि आत्ता वरतून चीज किसून टाकायचं काम चालू आहे. हे बघा, इकडे एक पूर्ण बनवून झालेलं आहे रेडी. इकडं दुसऱ्या पिझ्झाचं काम चालू आहे. मस्त मध्ये झालेले आहेत. चूल पण आपली पेटलेली आहेत. आता लगेच घ्यायचे त्यांना. पिझ्झा आपला बाहेर येतोय. मस्त मध्ये चूल वगैरे निखारा झालेला आहे त्याच्यावरती. तर मित्रांनो, दोन्ही पिझ्झा याच्यावरती निखाऱ्यावर ठेवून दिलेले आहेत. हे बघा, त्याच्यावरती छोट्या छोट्या प्लेट ठेवल्यात जेणेकरून त्याच्यावरती कचरा वगैरे ओढू नये म्हणून. काही एकदम मस्त पिझ्झा बनणार आहे. थोड्याच वेळात होऊन जाईल. तुम्हाला दाखवणार आहे. मस्त खाली निखारा वगैरे झालेला आहे. तर मित्रांनो, हे बघा, खाली पिझ्झा आपला बनतोय मस्त मध्ये. मामा, असं जास्त लोक कोणी ट्राय नसून करताय ना? नाही, आपलं गावरान तडका कसा आहे, आपल्याला हे नवीन काय करता येईल हे दाखवायचं. आम्ही सगळे लोक ओव्हन मध्ये पिझ्झा नाही का बनवतात. आपण काहीतरी सगळ्यात वेगळं. आता हे याच्या खाली निखारा आहे. निखारा पिझ्झा नाही का? मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आपण. म्हणजे हॉटेलमध्ये भरपूर महाग वगैरे पिझ्झा असतात. तर असं घरी करून खाल्लं तरी काही हरकत नाही ना? घरी करून खाल्लं. आपल्याला साहित्य आपल्या हिशोबाने आपलं टाकता येतात. बरोबर. आणि घरची सगळं कुटुंब एकत्र बसून खाता येतं. बरोबर. त्यामुळे घरी आपलं थोडीशी मेहनत लागते याला, पण छान होतं.
आणि बाहेर पिझ्झा पण खूप महाग आहेत. तेवढे अर्ध्या पैशामध्ये आपलं सामान पण येऊन सगळी घरची माणसं पण खाऊ शकतात है ना मित्रांनो. हे बघा मस्त मध्ये आपला पिझ्झा कुक होतोय. तुम्हाला दाखवणार लगेच थोड्या वेळामध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लेट आत्ताच काढलेले आहेत. जवळपास 75% पिझ्झा कुक झाला वाटतं. हां मग एक 2-3 मिनिटांमध्ये पूर्ण व्यवस्थित होऊन जाईल. तर मित्रांनो पिझ्झा डायनिंग टेबलवरती घेऊन आलोय. मामा कसं दिसतंय पिझ्झा? एकदम एकदम क्रंची भाजलाय है ना, एकदम मस्त झाला. तर भावांनो पिझ्झा आम्ही डायनिंग टेबलवरती आणला. ते पिझ्झाची एक बाईट खाली एवढा छान झालता ना तर संपूर्ण खाऊन टाकलं. त्याच्या आजमध्ये आम्ही व्हिडिओ पण नाही काढले खातानाची. मामा कसा होता पिझ्झा? एकदम छान छान होता ना, एकदम छान. एकदम ब्रेड एकदम कुरकुरीत, एकदम ब्राउनिश भाजला होता. बरोबर. आणि एकदम परफेक्ट साहित्य होतं, परफेक्ट डेकोरेशन पण परफेक्ट होतं त्याचं. बरोबर. आणि मग चुलीवरचा पिझ्झा मी आजपर्यंत असा पिझ्झा कुठं खाल्ला पण नसेल. छान झाला होता, एकदम मस्त होता. चला आता मी जातो घरी. चला. तर भावांनो आत्ताच घरी आलोय. घरी पण थोडंसं जेवण वगैरे केले. आणि आजचा पिझ्झा एवढा भारी एकदम टेस्टी पिझ्झा झाला. एकदम छान लागत होता. म्हणजे नाही का चुलीवरती पिझ्झा असं पहिल्यांदाच ट्राय केलेला आम्ही घरी. एकदम छान लागत होता. आता मी आपला ब्लॉग एंड करतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.